आपल्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा प्राप्त झाली असते। त्याचप्रमाणे आपले काही मित्र आहेत, त्या मित्रांमध्ये रवींद्र साहेबराव पाटील, अजय रामराव वाडे, दिनेश श्रीराम पाटील, गोकुळ निंबा माजर, ज्ञानेश्वर पांडुरंग माळी, मुकेश बाजीराव पाटील, प्रवीण अंबुदास पाटील, कैलास श्रीराम पाटील, युरोपा लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर ओंकार पाटील इत्यादी आपले मित्र आज आपल्या या छोट्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीये। आज त्यांची आपल्याला खूप आठवण येते आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय। ओम शांति शांति शांति। परमेश्वर आपल्या गुरुजनांना आणि वर्गमित्रांना चिर शांती देव अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुढचा कार्यक्रम आपण करूया। कोणतेही काम करत असताना, कोणतेही शुभ कार्य करत असताना किंवा कोणतेही फंक्शन आपण करत असताना आपण आपल्या कार्यक्रमाला आलेल्या अतिथींचं आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आपले सन्माननीय गुरुजन यांचा आपण सत्कार करणार आहोत। फूल नाही फुलाची पाकळी आपण देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत। त्या कार्यक्रमाची आठवण म्हणून ते घरी घेऊन जातील आणि जेव्हा कधी ते बघतील की नाही माझ्या 1994-95च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला त्यांच्या कार्यक्रमात ही वस्तू भेट दिली आणि त्या भेटकडे बघून त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आपली आठवण आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। तर सर इकडे समोर बा 1 मिनिट होत असताना करता सामाचे सर आवरण काढून घ्या। प्रतिमा तिकडे थांबून शूज काढून साहेबराव शूज काढून समोर पाहिजे समोर समोर ओके सर समोर बा समोर या ना सर तुम्ही पण सर समोर इकडं छत्रपती शिवाजी महाराज की जय। जयवंत दादा यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलू इच्छितो योगेश पवार, सदाशिव पाटील आणि समोरचे जे असतील मुकेश पाटील यांनी कृपया इकडे स्टेज सरलो। भगवान भाऊ यांच्या हस्ते महाजन सरांना आपण ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करतोय। सामाजिक सर सर वेट 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 सदाशिव पाटील आणि मुकेश दादा यांनी या सर इकडनं ना या साईडने आण तुम्ही या दादा येऊन जा ना बस बस थांबायचं तसंच चलो थांबायचं तर सर तसंच स्पीकर ओपन नहीं सर थांबायचे तसं वेट 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 मॅडम थांबून घ्या 1 मिनिट
मॅडम समोर बा, समोर समोर थांबायचे तसं 1 मिनिट बा थांबा मॅम पाहायचं. चला ओके. मॅडम थांबायचे तसंच थांबायचं आहे. लावा तुम्ही फोटो. चला ओके नेक्स्ट. समोर पाहिजे मॅडम. चला ओके. सर फुलांना हात लावा दोघं जण. थांबायचे तसंच थांबायचे तसंच थांबायचं. चला ओके. ओके सर. ओके सर. आता चला ओके. थांबायचं आहे तसंच थांबायचं आहे. टाळ्या उजवल्या. थांबायचं आहे तसंच. थांबायचं आहे सर तसंच. ओके सर. फोटो देऊ द्या सर. फोटो देऊ. थांबायचे आहे तसंच थांबायचं आहे सर. थांबायचे आहे तसंच थांबायचं आहे. सर फोटो द्या. डायरेक्ट फोटो द्या. फोटो सगळं समोर बा. इकडे समोर. थांबायचे तसंच थांबायचे आहे दादा. वेट वेट वेट. ओके थँक्यू. समोर पाहिजे तसंच. थोडं स्माइल ठेवा. एवढे रागत नका भाऊ. सर थांबायचे थांबायचे सर. पाहिजे थोडं. थांबायचे तसंच थांबायचे सर. त्यांनी व्यासपीठाकडे या. साहेब समोर बा साहेब. थांबायचे तसंच सर. थांबायचे थांबायचे तसंच थांबायचे. सर वेट करा समोर बा सर. थांबायचे सर. कृपया आपण शांत बसाल तर कार्यक्रमाची राखावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या आदरणीय गुरुजनांचा आपण सत्कार केलेला आहे. मित्रांनो, या कार्यक्रमाची नांदी याची मुहूर्तमेढ भूतकाळात नोंदली गेली, भूतकाळात रोवली गेली. ती अशी की आपले मित्र, माझा मित्र आदरणीय कुंदन पाटील, प्राध्यापक कुंदन पाटील सर यांनी आपला SSC 1995 नव भारत माध्यमिक विद्यालय दैवत असा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्याने ग्रुपमध्ये
अतिशय अति क्रियाशील असे मित्रांना जोडले. उदाहरणार्थ गोकुळ, गमन महाजन, कमलेश तेलंगे, भगवान पडे, प्रदीप देसले, सगळेच आपले मित्र ऍक्टिव्ह आहेत. सर्वच मित्रांनी या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकत्र आलो. व्हॉट्सअप ग्रुपवर आपला परिचय असे लागले आणि आपल्या भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या की आम्ही 5वी ते 10वीला असताना आमच्या ग्रुपमध्ये आमचे मित्र एकत्र आले. त्यावेळेच्या एक एक घटना आपल्या नजर पटलावर दृश्यमान होऊ लागल्या. तर आजच्या कार्यक्रमाचं मुख्य जे आपण बघत आहोत, आपल्या भावनांचा आदान प्रदान करत आहोत, खूप छान वाटतं. आपल्या आयुष्यातील हा एक अतिशय माझ्या जोडलेले जुन्या तार जे आपले बंद होते ते पुढे दुःखात एकत्र येऊया. माझी एकटी पर्सनल गोष्टी लाईफमधल्या ज्या काही आहेत त्या भगवान अतिशय जवळून जाणतो. सगळेच मित्र जाणतात, प्रदीप जाणतो, कैलास जाणतो, सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु बघा 1995 नंतर ते 2025 पर्यंत भगवान आणि मी क्वचितच भेटलेलो असेल. क्वचित भेटलो, एवढ्या घाईत भेटलो, हाय बाय बस, ना फोन ना मेसेज. भेटलो तर चहा पाणी. 10वी झाल्यानंतर एक दोनदा मी घरी पण गेलो, मी आणि कैलास आम्ही जे इथं राहायचो त्यावेळेस त्याच्या घरी पण गेलो होतो. परंतु एवढ्या प्रदीर्घ व्हॉट्सअप ग्रुप झाल्यानंतर नंतर आपलं अरेंजमेंट झाल्यानंतर ज्यावेळेस आमची शेअरिंग सुरू झाली, मित्रांनो भगवानचा फोन आला मला. कमलेशचा माझा पण फोन चालत असायचा. तर किती वेळ चालला असेल, ॲक्च्युअल 1 तास 4 मिनिटं भगवान आणि मी अक्षरशः बोललो जसं की आम्ही आत्ताच मित्र झालो. म्हणजे जे जवळचे मित्र असतात, रोज फोन करावा असं काहीच नसतं. रोज फोन करावा म्हणून मैत्री दृढ होते असं नाही. जेव्हाही भेटा तर असं वाटायला पाहिजे की माझी मैत्री फार जुनी आहे. मनातलं सगळं शेअर कर. आणि खरंच माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारा, माणसाच्या आयुष्यातल्या वेथांना छेद देणारा असा काही मित्र असतात की ज्यांच्याजवळ आपण भावना व्यक्त करतो आणि मन मोकळे होतो आणि मानसिक संतुलन सुद्धा चांगलं राहतं. त्याला म्हटलं आता आपण गेट टुगेदरला भेटू. अरे नाही म्हणे, अजून 2-3दा फोन करे. तर आम्ही 2-3दा जेव्हाही बोललो 1 तासाच्या वरच बोललो की आपलं असं मैत्रीचं जे जिव्हाळ्याचं नातं असतं ते मनसोक्तपणे बोलत असतो. जसं आता 2-4 मैत्रिणींचा पण फोन केला, त्यांचाही आला, त्याही अतिशय अगदी फ्रँकली बोलले. मित्रांनो जेव्हा मी 5वी ते 10वी मध्ये होतो ना, खूप लाजाळू होतो. सर्वांच्या समोर यायला मला खूप भीती वाटत होती. आज या स्टेजवर मी आमच्या आदरणीय गुरुजनांविषयी सांगणार आहे. आज ज्या मी या स्टेजवर बोलत आहे ते आमचे आदरणीय गुरुजन, आमचे आदर्श आदरणीय महाजन सर यांच्यामुळे भाग घेताना. आणि लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती आणि महाजन सर आले. त्यांच्या तुला बोलायचंय म्हणे. सर मला बोलायचं नाही, तुला बोलायचंच आहे म्हणे. सरांचं मी विनंती आहे, सर माझे पाय लटलट करतात, मला बोलता येत नाही सर, माझं नाव काढून टाक. लटलट करू काही हो, तुला बोलायचं म्हणजे बोलायचं आहे. पण मग मला म्हटलं आता एवढे सगळे आता मुलांसमोर मुलींसमोर बोल, कारण त्या आयुष्यात मी कधी बोललोच नाही. मनाच्या भावना कधी एकदा आहे डोक्यात पण आउटपुट करता येत नव्हतं मला. तर मग मी माझी म्हणजे फजिती होऊ नये म्हणून मी ते पुस्तक आहे ना, लोकमान्य एक छोटंसं पुस्तक असतं, ते पुस्तक पाठ करून घेतलं आणि भाषण द्यायला गेलो. त्यावेळेस 2 गट असायचे, लहान गट मोठा गट. 5वी 6वी 7वी लहान गट, 8वी 9वी 10वी मोठा गट. मोठ्या गटातून मी भाषण द्यायला. माझ्यासमोर म्हणजे कोण, कोणाकडेच बघायचे समोर डायरेक्ट, म्हणजे जिथं नजर जाईल तिथं मी बघत होतो आणि भाषण द्यायला सुरुवात केली. हळूहळू कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला लागला आणि त्या मोठ्या गटातून मला माझा पहिला नंबर आला. मला पहिलं बक्षीस जाहीर झालं. पण माझं जे बक्षीस होतं ते बक्षीस मला वितरणाचं निरोप समारंभाला वितरण करायचं होतं. आणि माझी आयुष्यातली दुःखद म्हणजे एक घटना अशी घडून गेली की मी आपल्या निरोप समारंभाला उपस्थित नव्हतो आणि ते मी माझं ते जे पुरस्कार आहे तो पुरस्कारही प्राप्त करून घेतला नाही. परंतु त्या दिवसापासून महाजन सरांनी मला शिकवलेला धडा हा आजही
मी मोठ्या अभिमानाने बोलतो. कोणत्याही व्यासपीठावर कोणत्याही वेळी कोणत्याही विषयावर बोलू शकतो हे सर्व आमच्या आदरणीय गुरुजनांमुळे. त्याचा मला खूप अभिमान आहे. आमच्या आदरणीय गुरुमाता विद्या मॅडमांना माहीतच आहे कार्यक्रमाविषयी. त्या आमच्यासोबत मी काम करतो आहे, केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले गुरुजन हे आपल्याला असे स्टिम्युलेट करत असतात, आपल्याला त्या प्रेरित करत असतात. तर अशा या गुरुजनांच्या छत्रछायेखाली आपण वाढलोय. ती शिक्षण भूमी, तिच्यात आपल्याला संस्कार दिले गेले. सगळ्या मित्रांचं खूप आठवण येते, मैत्रिणींची खूप आठवण येते. मित्रांनो, इथं गेट टुगेदर आल्यामध्ये आलेलो आहोत. सगळ्या मित्रांना फक्त माझी एकच विनंती आहे की प्रत्येक मित्राची अतिशय मनापासून आस्थेवाईकपणे सगळ्यांची मनमोकळेपणाने बोला, सगळ्यांची भावना शेअर करा, एकमेकांना आपल्या घरी आमंत्रित करा. सण किंवा एका आनंदाच्या क्षणी त्यांना आमंत्रण पाठवा, प्रत्येकाला शुभेच्छा पाठवा. प्रत्येक सणाच्या वेळेस प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील व्हा. तरच आपली मैत्री ही वृद्धिंगत होत राहील. एकमेकांना त्याने फोन केला नाही म्हणून मी का फोन करू, त्याने मला मेसेज केला नाही म्हणून मी का मेसेज. मला शिक्षक व्हायचं होतं आणि इच्छा म्हणजे खूप काही होत्या माझ्या, पण जे आपण आपल्या निष्काळ असतं ते आपण भेटत असतं. ठीक आहे, 10वीला मी पास केलं, 11वी-12वीला जैन कॉलेजला गेलो. तिथं माझं 11वी-12वी असताना भगवद्गीता वाचण्यात आली. 2 वेळा मी भगवद्गीता वाचली. त्याच्याने मला खूप काही माझ्या माइंडमध्ये चेंजेस झाले. त्याच्यानंतर मला मी शिक्षक झालो. माझं ट्रान्सफॉर्मेशन होत गेलं. मी नास्तिक झालो होतो की देवावर विश्वास नव्हता. त्याच्यानंतर मी आस्तिक झालो. आस्तिक म्हणजे देवावर विश्वास. माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी परमहंस योगानंद यांचं लिखित. आणि त्याच्याने माझ्या आयुष्यामध्ये अतिशय आमूलाग्र असे बदल घडून आले. आणि माझ्या मनामध्ये सगळ्यांविषयी प्रेमभाव आहे, सगळ्यांविषयी मैत्री आहे, जिद्द करण्याची चिकाट म्हणजे कोणतेही कष्ट करण्याची चिकाटी आहे. सगळ्या गोष्टी आहेत. बोलायला खूप काही आहे, गुरुजनांनाही बोलायचं आहे. मला इकडून इशारे केले जात आहेत, आटोप तू तुझं. तर ठीक आहे, मी माझे 2 शब्द आटोपतो. आणि थांबायचं आहे तसंच थांबायचं आहे. चला ओके, थांबायचं आहे तसंच. थांबायचं आहे तसंच. पुढे ओके. सर्व भगिनींनी लवकरात लवकर वरती यायचे. थांबायचं आहे मॅडम, थांबायचं आहे तसंच. चला ओके. समोर पाहिजे, समोर. आपल्या ट्रॉफी देण्याचा कार्यक्रम थोडा तुमचा बाजूला ठेवून सर थांबून घ्या तसंच. सगळं समोर पास, समोर. सर थांबायचे तसंच थांबायचे सर.
आज मला काही वर्ष असले तरी आपले जे दुसरे पालक असतात ते आपले शिक्षक असतात. आई वडील आपल्याला घरात चालवायला शिकतात, पण आपले शिक्षक आपल्याला या जगात चालवायला शिकवतात. त्याच्यामुळे आपण आपल्या जगात वावरू शकतो. सर, you are about from which student like us as a living arrow are sent for. मित्रांनो, काल आपल्या गावाची यात्रा होती. यात्रेत तुम्ही रामलीला बघितली असेल. रामलीलामध्ये तुम्ही धनुष्य बाण बघितले असतील. ते धनुष्य बाण हे निगेटिव्ह असतात. त्या धनुष्यातून जे बाण निघतात ते काही अंतरावरती जाऊन पडतात, त्यांना एक लिमिटेशन असते. पण आपले शिक्षक हे असे धनुष्यबाण आहेत ज्यांच्यातून आपल्यासारखे बाण निघतात आणि ते देश विदेशात जातात. आपण आज या शाळेतनं निघून कोण आपल्या देशामध्ये विदेशात आहे. गुरु का ज्ञान कभी होगा न कभी, चाहे कर ले कितनी उन्नति हो. वैसे तो इंटरनेट पर हर तरह का ज्ञान है अवेलेबल, पर उसे नहीं समझ अच्छे बुरे की. चुका न सकूं कर्ज तुम्हारा, चाहे अपना जीवन दे. मित्रांनो, माँ सरस्वतीचा एक श्लोक आहे. या कुंदेनं तुषार हार धवला, या कृष्ण वचन उठता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासन. या श्लोकाचा जो पहिला शब्द आहे, या कुंदेनं तुषार, या शब्दात माझ्या दोन मित्रांची नाव. एक म्हणजे कुंदन, दुसरा तुषार. कुंदन म्हणजे काय? कुंदन म्हणजे प्युअर गोल्ड, खरा सोन्याला कुंदन म्हणतात. तसाच माझा मित्र कुंदन आज एक प्रोफेसर होऊन चकाकतोय. दुसरा मित्र म्हणजे तुषार. तुषार म्हणजे पाण्याचा थेंब, एक दवबिंदू. पण आपण एक दवबिंदू म्हणतो, पण त्या दवबिंदूवरती जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा ते दवबिंदू डायमंडमध्ये चकाकतात. आपल्याला भर पडते की तो पाण्याचा थेंब आहे की डायमंड आहे. तसाच माझा मित्र कुंदन आज अमेरिकेमध्ये एका बँकेचा डायरेक्टर आहे. आम्हाला अभिमान आहे, तो बँकेचा डायरेक्टर आहे. तसेच तुम्ही मैत्री समजली, मैत्री आणि दोस्तीसाठी कुठली गोष्ट ऐकली असाल तर ती आहे म्हणजे कृष्ण आणि सुदामाची. तसेच माझी मैत्रीण कृष्ण आहे, माझा मित्र सुदामा पण आहे, आणि कृष्ण ज्या नगरीत राहत होता तो गोकुळ पण आमचा. आपण आपले विचार जेव्हा शब्दाच्या रूपाने मांडतो किंवा आपण आपल्या एखाद्या दृश्याचे वर्णन करतो, शब्दाने वर्णन करतो, त्या शब्दांना आपण कविता म्हणतो. ती माझी बहीण कविता आमच्यात आहे. आपण आपले जे जीवन आहे हे खूपच आता आजकाल भागदौडीचे झालेले आहे. या जीवनामध्ये आपण विडंगळा म्हणून म्युझिक ऐकतो, संगीत ऐकतो. संगीत ऐकल्यावर आपल्याला मनाला थोडं शांत वाटते, प्रफुल्ल वाटते. तसेच आमच्या वर्गात माझ्या 6 बहिणी संगीता आहेत. या मराठी भूमीत संत ज्ञानेश्वर होऊन गेले. संत ज्ञानेश्वर हे भागवत प्रसादाचे पहिले प्रवर्तक होते. मराठी लेखन करणारे ते पहिले ज्ञानी म्हणून म्हटले जाते. त्यांनी भगवद्गीतेला ज्ञानेश्वरी म्हणून शब्दग्रंथ लिहिला. असे 4 ज्ञानी ज्ञानेश्वर आज आपल्यात आहेत आणि 2 ज्ञानेश्वर सध्या नाही.
या जगात जेव्हा अंधार होतो, रात्र होते, तेव्हा रात्र घालवण्यासाठी दिवे लावतो. आपण इथे दीप प्रज्वलन केलं. ह्या दिव्याने अंधार घालवतो आणि प्रकाश निर्माण होतो. तसेच माझे 2 मित्र प्रदीप आमच्यात आहेत आणि जे प्रज्वलित झाल्याने जो प्रकाश पडतो तसा माझा मित्र प्रकाश पण आमच्यात. शंकर भगवानांचे नावं तर तसे तुम्ही ऐकलेले आहे. भरपूर काही नावं आहेत, बरोबर आहे. त्याच्यात एक नाव म्हणजे सदाशिव आहे, दुसरं म्हणजे निलेश. हे शंकर भगवानांचे नाव आहे. तसे दोघं माझे सुदाम आणि सदाशिव आणि निलेश आमच्यात आहे. तो जे शंकर भगवानांचे नाव आहे तो भगवान पण आमच्यात आहे. आणि शंकर भगवान ज्या पर्वतात राहत होता तो कैलास पण आमच्यात आहे. सूर्याचं दुसरं नाव म्हणजे रवींद्र. सूर्याचे नाव रवींद्र आहे. तसंच किशोर पण हे सूर्याचे नाव आहे. तसेच त्या नावाचे वेळ भरपूर होत चालला आहे. तर मी भरपूर मित्रांची नावं घेतली. काही मित्रांची नावं मी नाही घेऊ शकलो, मैत्रिणीचे पण नावं नाही घेतले. तरी कृपया राग न मानता मला माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत माध्यमिक विद्यालय. धन्यवाद. त्यांच्या या नियोजनात खूपच असल्या कारणाने आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय PS महाजन सर आपले मनोगत व्यक्त करतील आणि नंतर आभार प्रदर्शन होईल आणि हा कार्यक्रम समाप्त होईल. आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या अनुमतीने ठीक आहे. आजचे प्रमुख अतिथी आदरणीय दादा आपले 2 शब्द व्यक्त करतील. व्यासपीठावर बसलेले आपल्या सगळ्यांचे आवडते शिक्षकेतर कर्मचारी आणि 94-95ची विद्यार्थी मित्रांची तुकडी किंवा वर्ग. मित्रांनो, इथं बसून मी ऐकत होतो की सर्व ग्रुप हा कुंदनने तयार केला. त्या कुंदनचं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि अशाच कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या याव्यात आणि सगळ्यांनी काहीतरी वेगळं करत राहावं. आता कुंदनने कुठेतरी बघितलं असेल की असं ग्रुप तयार होतो आणि त्याच्यासाठी आपण मेहनत घ्यायची. त्याला ज्या सहकारी मित्रांनी सहकार्य केलं त्यांचं मी आभार मानतो. आणि आपल्या शाळेचं एक, कारण मी पण याच शाळेचा विद्यार्थी आहे, तर आपल्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाईट मार्गाला लागू दिलं नाही. कारण इथं जो आम्हाला जे शिकवलं गेलं तेच मी तुम्हाला सांगतो परत की वर्ग मैत्रिणीने म्हटलं, बहिणी म्हटलं. आणि राखी पौर्णिमेला सगळ्यांना राख्या बांधायला लावायचे आमच्या वेळेला तरी त्यावेळेचे शिक्षक. आणि त्यामुळे सगळं वर्ग मैत्रिणीने व्हायच्या, वर्ग बहिणी व्हायच्या. आणि सर्व जे विद्यार्थी असायचे ते बहीण आणि भाऊप्रमाणे राहायचे. आणि संपूर्ण आपल्या शाळेमध्ये एकोपा राहायचा बहीण भावाप्रमाणे. कुठेही जगामध्ये गेला, बाहेरच्या जगामध्ये ग्राउंड सोडून गेला की तो कुठेच थांबला नाही पाहिजे, त्याला कुठेच अडथळा नाही आला पाहिजे. आणि हीच परंपरा आज पण चालू ठेवलेली आहे. आणि त्याच्यासाठी मला माझं शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग आणि गावातील माझं डायरेक्टर मंडळ हे सगळं सहकार्य करत असतं. आणि माझ्याकडे आले की दादा आम्हाला शाळा पाहिजे. अरे या चांगल्या कार्यक्रमाला मिळणार, कोणत्या कार्यक्रमाला मिळणार आहे, कारण असे सगळे लोक आले पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला खूप आनंद होतो की अशी एक साखळी, आता कशी एक साखळी जमली ती एक कडी झाली. अशी कडी तयार करून संपूर्ण शाळेची आपल्याला एक मोठी साखळी तयार करायची आणि ती अबाधित राहून सगळ्यांनी आपल्या शाळेवर प्रेम करत राहावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. माझे 2 शब्द आभाराचे. कार्यक्रमाचे अध्यक्ष PS महाजन सर हे आपले मनोगत व्यक्त करते.
हिंदुत्वाचे ज्योत पेटवणाऱ्या राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सरस्वती देवी यांना वंदन सर्वप्रथम. आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब जगताप पाटील, त्याचबरोबर माझे स्नेही, माझे शिक्षक बंधू, शिक्षकेतर कर्मचारी, भगिनी आणि 1994-95ला ज्यांनी 10वी दिले असे 94-95चे बॅचचे विद्यार्थी. तर आता संपूर्ण कार्यक्रमात त्या आपण परस्परांच्या सानिध्यात प्रत्येकाच्या मित्रत्वाचे नातं आहे, आपलं बंधुत्वाचं नातं आहे, भगिनीचं नातं आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात समावेश. 18 दशलक्ष पुराणे श्रीव्यासस्य नंदीय परोपकाराय पुण्याय पापाय परपिलाय. 18 दशलक्ष हेच खरं पुण्याचं काम आहे आणि आपल्याकडून दुसऱ्याच्या कोणाच्या भावना दुखावतील, कोणाच्या मनाला चेष्टा होतील. नुसत्या शारीरिक वेदना नव्हे तर मानसिक वेदना सुद्धा आपल्याकडनं होणार नाही याची आपण काळजी घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता एक पालकांच्या भूमिकेत वावरतो. सोशल मीडिया, समाजाचं होणारं कम्युनिकेशन आणि समाजातले असलेली विचारधारा हे वेगळ्या दिशेत जातात आणि याच्यापासून आपल्याला आपल्या कुटुंब, आपलं मुलं यांना सांभाळायचं. मला खात्री या नवभारत माध्यमाचे तीच शिकवणच्या वारसा आपल्या पाल्यांना घ्या. पाल्य हे उद्याची संपत्ती असते. कारण मीही पाल्य एक पालक म्हणून जबाबदार पहिल्यांदा त्यांचं शिक्षण महत्वाचे घ्या. एज्युकेशन हे महत्वाचे. तो पुढे काय नोकरी करेल नाही करेल हे मग म्हणतो प्रत्येक पाल्य आणि या समाजाच्या वाद्या प्रसिद्धीकडे मोठ्या अनाठाई खर्चिक माध्यमाच्या ज्या क्लासेस निघालेल्या आहेत, या क्लासेस किंवा वेगवेगळ्या गोष्टींना बरी न करता सामान्यातून आपली पिढी कशी निर्माण करते याचा ध्यास आपण घेतला पाहिजे. यापूर्वी आपल्याला आमच्या गुरुजांनी मार्गदर्शन सांगितलं, जो सर्वप्रथम आई वडिलांची सेवा करतो, जो आई वडिलांना आपल्या उज्ज्वल असतं असं मी मानतो. ज्यांनी आई वडिलांची सेवा केली त्या विद्यार्थ्याचे किंवा त्याच्या बाल्याचे, त्याच्या पिढीचं, 7 पिढ्यांचं कल्याण. आणि म्हणून आई वडिलांची सेवा. पुन्हा फक्त मी शेवटचं जाता जाता एकच लोक सांगून जातो आणि ती समाजाकडनं काय अपेक्षा करायची ते तुमच्या लक्षात. गजे गजे न माणिक्यम वने वने न चंदन जने जने न सौजन्यम सौजन्य. प्रत्येक वनामध्ये चंदनाचे झाड नाही सापडत. प्रत्येक गजेंद्रामध्ये माणिक नाही सापडत. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीकडनं सौजन्य नाही सापडणार. इतरांकडनं सौजन्याची अपेक्षा करू नका. मात्र आपण इतरांना सौजन्य द्या. चांगले राहा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. आम्हाला सर्वांना या कार्यक्रमानिमित्त आपण आमंत्रित केलं, आमचं स्वागत केलं, एक मोठा भेट दिली. याबद्दल माझ्या सर्व या बंधूंतर्फे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांचे आभार मानायचे नसतात, परंतु जेव्हा बरोबरीचा होतो तेव्हा आमच्या जितका बरोबरीचा हक्क त्या पाल्याला द्यायचा असतो, मुलाला द्यायचा असतो हे मला माहिती. आणि म्हणून आभार. आणि तुम्ही आपल्या या मायभूमीच्या शाळेत एक चांगलं वातावरण रुजवला, एक आनंद घेतला. खरंच मला खूप आनंद झाला.
धन्यवाद. मंडळी, आपणा सर्वांना जेवणाची प्रतीक्षा आहे, म्हणून मी फक्त 2 मिनिटात आपलं आभार प्रदर्शन जे आहे ते संपवतो. हा कार्यक्रम अतिशय ज्याप्रमाणे आपण आयोजित करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे हाफ डन याप्रमाणे आपला पूर्वार्ध हा यशस्वीरित्या सगळ्यांच्या सहकार्याने पार पडलेला आहे. हा कार्यक्रम आपण कर्तव्य आहे. जसं एखादं वाक्य असतं त्याच्या शेवटी फुल स्टॉप दिल्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही, म्हणून आभार प्रदर्शनाचा एक कार्यक्रम आपल्याला हा ठेवलेला आहे. मी सुरुवातीला आपल्या आजचे अध्यक्ष आदरणीय महाजन सर यांचे आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आपल्या उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने आपल्या वेळात वेळ काढून आणि तसेच आम्हाला हा हॉलसाठी जी आम्ही मागणी केली होती ती पूर्ण करून आम्हाला परवानगी दिली कार्यक्रमासाठी. तर सर्वांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर आपण सर्वजण आज जे काही आहोत त्यामागे आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद आणि गुरुजनांचं मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे. अशा गुरुजनांच्या कृतज्ञतेतून उतरई होण्यासाठी मी 2 ओळी फक्त याच्यामध्ये सादर करतो आभार प्रदर्शनासाठी. शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे, शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे, तुमच्याविषयीच्या आदराने मन भरून आले आमचे. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. सर, सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळ जातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचा भार. शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक. तसेच ह्या शाळेचे भूषण पाटील दादा यांनी केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. या सर्वांचा आभार मानल्यानंतर आपण सर्व मित्र वेळात वेळ काढून इतक्या लांबून आला, परंतु आपले आभार मानणे म्हणजे वेडेपणाचे होईल, कारण की हा कार्यक्रम हा आपलाच आहे. ठीक, तर आपणा सर्वांचे आभार मी या 2 शब्दातून परत एकदा व्यक्त करतोय. आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. एकमेकांच्या मनात राहूया त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. मित्रांनो, आता शेवटाकडे या कार्यक्रमाचं जेव्हा आपण आयोजन करण्याचं ठरवलं तेव्हा कुठे करायचा, कसं करायचं यावेळी विषयी बऱ्याच शंका कुशंका होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे आर्थिक जबाबदारी कोण घेणार. अशा वेळेस आपला मित्र संदीप पाटील याने मी सगळा आर्थिक हिशोब वगैरे जे काही आहे ती जबाबदारी मी घेतो म्हणून तो तयार झाला. त्याने जो पुढाकार घेतला मी आपले ऑर्केस्ट्रासाठी सतीश कांबळे सर आलेले आहेत, त्यांचे मी आयोजकांना रिक्वेस्ट करतो की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. त्यांच्या सदाबहार गाण्याने आपल्याला दुपार जेवणानंतर छान गाणे त्यांचे ऐकायचे आहेत आपल्याला. सर थांबायचं आहे, थांबायचं आहे सर. समोर समोर मॅक्झिमम जबाबदारी जसे की ट्रॉफी तयार करणे वगैरे प्रत्येकाने याच्यामध्ये खालीचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे या आयोजकांचे आभार मानले नाही तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये कमीपणा राहील. म्हणून हे जे सर्व आपले आयोजक आहेत त्यांचे मी 2 शब्दात आभार मानू इच्छितो. मानू कसे आभार तुमचे, मानू कसे आभार तुमचे, खरंच आज कळत नाही तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाही. धन्यवाद.
आभास की आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग मन धुंद बेभान ते जणू का जग जणू का जग जग जणू का जग आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग नादावले सूर ओठात ती फुला कळ्यांनी बहरून जाती ओ नादावले सूर ओठात ती फुला कळ्यांनी बहरून जाती मन गुंतले गुंतले जीव हे तुझ्यात जीव हे तुझ्यात मन धुंद बेभान ते जणू का जग जणू का जग जणू का जग आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग
सर्वांनी लक्ष द्या. सतीश अप्पा बसून घ्या. सर्वांना आपल्याला आपल्याबद्दल अल्प परिचय द्यायचा आहे. इथं व्यासपीठावर येऊन प्रत्येकाने 2 मिनिटं आपल्याबद्दल माहिती सांगायची आहे. त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं नाव, आपला परिवार. सगळ्यांनी आभारी आहे. आणि माझं नाव विठाबाई प्रवीण माडी. मी प्रॉपर चोपड्याची आहे. पण स्थायिक आता बदला आहे. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. एक मोठी मुलगी शिरपूरला MSc कॅम्प्युटर करते. दुसरी SYP कॉमला आहे अमोडर कॉलेजला. आणि मुलगा पण सायन्स करतोय, 11वी सायन्सला आहे. आणि माझे मिस्टर आहे ना शेती काम करतात. सर्वप्रथम मी माझा परिचय देऊ इच्छिते. मला कृष्णा म्हणून सगळेच ओळखतात. ॲक्च्युअल मी तुमच्या गावाजवळच औरंगपूर छोट्याशा गावात माझे मिस्टर आणि त्यांचे आईवडील तिथं स्थायिक असल्या कारणास्तव तुमच्या गावाजवळच राहते. सगळ्यांचं येणं जाणं माझ्या बऱ्याचदा कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत सगळेच जण. तर त्याच्यामुळे मी अनोळखी अशी काहीच नाही कोणासाठी. 25-30 वर्षापासून जरी आपली गाठ होत असेल तरी मला तरी वाटतं की मी आत्ताच भेटलेली तुम्हाला. 95 येतोय आजचा दिवस असं फार आनंदाने मनापासून वाटत होते की कधीच नाही असं मेलं होतं आणि आपल्या सगळ्यांच्या कधी गाठी भेटी होतात. आणि आज खरोखर आपण बालपणात गेल्यासारखं वाटलं. आणि आपले गुरुजन वर्ग पुरे होते आपलं कौतुक ऐकण्यासाठी. हे पण कुठेतरी खंत व्यक्त करते. परंतु वेळेअभावी त्यांना एवढे वेळ शक्य नव्हतं थांबणं. त्याच्यामुळे समजू शकतो. पहिला प्रश्न माझा परिचय. मिस्टर डॉक्टर आहेत माझे. 10वी झाल्यानंतर मी MA पर्यंत एज्युकेशन प्रतापला केलं. त्याच्यानंतर डॉक्टर मिळाल्यामुळे मी DMLT केलं एका फील्डचे होम म्हणून. पण तरी देखील तिथेही स्टॉप केला आणि पुन्हा जनरल BA केलं. MA नंतर नियुक्ती जनरल BA झालेली नव्हती, स्पेशल BA झालेली होती. त्याच्यामुळे स्पेशल BA केलं आणि माध्यमिक शिक्षिका म्हणून ठाणेरला 10 वर्ष होती. त्याच्यानंतर मी आता BRC चोपडा तिथं कार्यरत आहे विशेष शिक्षिका म्हणून. आणि मला 2 मुलं आहेत. एक 12वी नंतर नीट करतो